असं म्हणतात ना की देवाची जर कृपा असली तर काहीच होत नाही. तर मित्रांनो, खरोखरच देवाची जर कृपा असली, ज्या जागेमध्ये देवाचं वास्तव्य असलं, ज्या परिसरामध्ये देवाचं वास्तव्य जर असलं ना, तर तिथं काहीच होऊ शकत नाही. कारण की मध्ये जे काय वारं कावर सुटलं होतं, ते वारं कावर इतकं जे सुटलं होतं, आता सध्या वारं कावर सुटले. तर मित्रांनो, ही आता मी माळ रानावर आहे एका मोठ्या. तर ह्याच माळावरती असं म्हणतात की माळावरती वारं जास्त प्रमाणात लागत असतं. कारण की तिथं थोपवा कशाचा नसतो, येणारं वारं ते डायरेक्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात वारं लागत असतं. तर मित्रांनो, काही प्रमाणात इतकं वारं सुटलं होतं प्रचंड की काही प्रमाणात झाडं पण मोडून पडलेले आहेत. त्याचबरोबर जे काय शेतकऱ्यांची शेतामध्ये केळी असेल, डाळिंबीची बाग असेल, मोठ्या प्रमाणात बागाचं पण नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जे काय ऊस उत्पन्न आहे ते सुद्धा जमीन सपाट झालेलं आहे. इतकं वारं सुटलं होतं मित्रांनो. हे काय पिकं म्हणजे बारीक जर झाले, डाळिंबीचं झाड झालं किंवा ऊस झाला किंवा केळीची झाडं, त्याचबरोबर लिंबाची, बाभळीची मोठी झाडं आहेत, ती सुद्धा वाऱ्याने पडली होती मित्रांनो. परंतु जे काय आता आपण मंदिर आहे, ह्या मंदिराचं रहस्य म्हणजे जे काय बाळूमामा दरवर्षी येणारी पालखी ते ह्या मंदिरामध्ये येत असते. तिथं त्यांचा सप्ताहसुद्धा बसलेला असतो. त्याचबरोबर जे काय आता तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो पाषाण आहे, ते पाषाण कशाप्रकारे जमिनीतून वरती आलेलं आहे. आणि त्याच जागेवरती बाळूमामाची ज्यावेळेस सप्ताह बसत असतो त्यावेळेस तिथं जे चांगल्या प्रकारे त्यांच्या म्हणजे मंदिर उभारलं जात असतं. डेकोरेशन चांगल्या प्रकारे केलं जात असतं. आणि इथंच जेवढे काही लोक येत असतील त्यांना अन्नदान सुद्धा एक 7-8 दिवस पुरवलं जातं मित्रांनो. लोक किती जरी आले तरी ते अन्नदान संपत नाही. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा माणूस अन्नदान करत असतो. तर मित्रांनो, चला तुम्हाला मी दाखवतो की कशाप्रकारे पूर्ण माळरान ओपन आहे. त्याचबरोबर कशाप्रकारे पाषाण सुद्धा वरती आलेला आहे. त्याचबरोबर मंदिर एवढं वार आलं तरी मंदिराला काही झालं नाही. महत्त्वाचं म्हणजे वार भरपूर प्रमाणात सुटलं होतं. मोठी झाडं मोडून पडली, परंतु मंदिराला काय झालं नाही. चारी बाजूने जर आपण बघितलं माळरानात, तर हे माळ उचलू नये. प्रत्येक बाजूला असा मोठा खड्डा आहे. दरीसारखे म्हणजे दरी एवढी मोठी नाही, परंतु दरीसारखी खड्डा आहे. आणि चारी बाजूनेही वरती. तर मित्रांनो बघा, आता तुम्ही पूर्ण माळरान सुद्धा बघू शकता कशा प्रकारे. तर मित्रांनो, वारं सुटल्यामुळं आता माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतोय नाही पोहोचतोय ते सांगता येत नाही मित्रांनो. परंतु व्हिडिओ पूर्ण बघा, कशी देवाची लीला असते हे बघू शकता आपण. पूर्ण माळरान आहे. जिकडं तुम्ही जिथपर्यंत नजर जाईल व्हिडिओ म्हणजे जेवढे माझे झूम करून जेवढं काय दिसतंय तुम्हाला तिथपर्यंत धावण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. पूर्ण मोकळं रान आहे हे. आणि ह्याच पूर्ण मोकळ्या रानावर हे जे आपण कडला जे काही लोकांचे शेततळे, जे काही खाजगी जमिनी आहे त्यांची जे काही झाडं होती ते झाडं मोडून पडलेली आहेत मित्रांनो. लिंबाची झाडं आहेत ती काय मोडून पडलेली. तुम्हाला दावतो ती पण कुठं पडलेली आहेत. त्याच्या अगोदर तुम्हाला दावतो की कशाप्रकारे हे मंदिर उचलून वरती ही छावणी केल्यागत मंदिर आहे मित्रांनो. त्याचबरोबर कशाप्रकारे ह्या मंदिरातून पाषाण वरती आलेलं आहे ते पण तुम्हाला दावतो. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आता पाठीमागची साईड तुम्हाला दावतो. सुरुवातीला वारा असल्यामुळं आवाज माझा तुमच्यापर्यंत कसा पोचतोय कसा नाही काय माहिती मित्रांनो, परंतु समजून घ्या की वारा असल्यामुळं आवाज नीट येत नसेल. हो का, चारही बाजूनी आता ही पाठीमागची साईड जर आपण बघितली तर पाठीमागची साईड आहे. असं खोली भरपूर आहे मित्रांनो. ही खोल भरपूर आहे. त्याचबरोबर त्या साईडची सुद्धा आणि ह्या साईडची सुद्धा, ह्या साईड सुद्धा अशीच खोली आहे. आणि ही जे समोरचा पट्टा गेलेला आहे, हे समोरचा पट्टा फक्त असा वर उचलू नये माळासारखा. हे अशा प्रकारे बाळूमामांचं पत्र्याचं शेड करून मंदिर तयार केलेलं आहे मित्रांनो एका माळावरती. ही साईड सुद्धा बघू शकता. आता पलीकडल्या जास्त लई जात नाही, परंतु इथूनच तुम्हाला दावतो. व्हिडिओ मोठा होईल जास्त, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं होत जाईल तेवढं शॉर्टकटमध्ये दावतो. ह्या साईडली सुद्धा बघा खाली माळ आणि इकडून चढ आहे पुढल्या प्रमाणात, म्हणजे पुढल्या बाजूला चढ आहे असा. ह्या साईडला बघा शकतो मित्रांनो मंदिर कशा प्रकारे. तर मंदिर अशा प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे. हे जो समोर आपण पाषाण बघतो, या समोर जो बाळूमामाचा इथं मूर्ती ठेवलेली, परंतु हा जो पाषाण बघतोय आपण मित्रांनो, हा पाषाण हालत नाही. कारण की ज्यावेळेस मंदिराची साफसफाई चालू होती, म्हणजे मंदिर करण्याचं नियोजन चालू होतं, त्यावेळेस पूर्ण सपाट म्हणजे पूर्ण दगडं काढून किंवा जमीन सपाट केली जात होती. परंतु ज्यावेळेस बाळूमामा इथं मंदिरात आलं होतं, ज्यावेळेस इथं पहिल्यांदा ह्या जागेवरती ज्यावेळेस बाळूमामाची मेंढरं येते ती पालखी घेऊन, ती पालखी ज्यावेळेस इथं मंदिरावरती आली होती त्यावेळेस मित्रांनो इथंच बाळूमामाची त्यांनी मूर्ती ठेवली होती आणि इथंच त्यांची म्हणजे सप्ताही बसलेला होता. परंतु ज्यावेळेस सप्ताह बसला, ज्यावेळेस ते निघून चालले, त्यावेळेस ते पूर्णपणे इथलं सपाट झालं. परंतु तो दगड म्हणजे तो काय पाषाण आहे, तो काय जागेवरून हलला नाही मित्रांनो.
मग त्याला त्याच जागेवरती ठेवलं आणि इथंच मंदिर करायचं ठरवलं की इथल्या लोकांनी. आणि अशा प्रकारे बाळूमामाची मूर्ती इथं मांडून याची दररोज नित्यनेमाने इतक्या मोठ्या माळावरती आता कोण येतं इथला बघतं काय, मला तर काय दिसलं नाही. मी एकदा दोनदा सकाळी आलतो, त्याचबरोबर संध्याकाळी पण आलतो, पण मला काय दिसलं नाही. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बघू मित्रांनो त्यांचं कशा प्रकारे ते भेटतील अशा प्रकारे आपण नियोजन करूनच येऊ. इथं एक लिंबाचं झाडसुद्धा उगवलेलं आहे मित्रांनो. तर एवढं मध्ये वारं सुटलं होतं, या वाऱ्यामध्ये काय सुद्धा झालं नाही. ही समोरचा जो आपण झेंडा लावलेला बघतोय, या झेंड्याला देखील काय झालं नाही. म्हणजे असे जर म्हणायचं गेलं तर देवाची लीला अशा प्रकारे, बाळूमामाची लीला मित्रांनो. पुढल्या व्हिडिओमध्ये असंच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत धन्यवाद.